एसएससी जीडी भरती 2025 महाराष्ट्रातर्फे एसएससी जीडी भरतीचे पेपर होऊन या ठिकाणी 114 दिवस झालेले आहे आणि आजची जी तारीख आहे 14 जून आहे आणि अजूनही जे एसएससी जीडी भरतीचा रिझल्ट या ठिकाणी लागलेला नाही, एक लक्षात ठेवा। आणि भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर एसएससी जीडी भरतीचा रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे, एसएससी जीडी भरतीचा ग्राउंड कधीपर्यंत या ठिकाणी होणार आहे आणि एसएससी जीडी भरतीमध्ये नॉर्मलायझेशनचे किती मार्क्स या ठिकाणी वाढणार आहे आणि त्याचबरोबर एसएससी जीडीचा यावर्षी फायनल कटऑफ या ठिकाणी किती जाणार आहे। यावर्षी एसएससी जीडी भरतीमध्ये आपल्याला सिलेक्शन घ्यायचं असेल तर आपल्याला यामध्ये किती मार्क आपल्याला पडले पाहिजे, 160 पैकी एससी एसटी ओबीसी ईडब्ल्यूएस ओपन त्याचबरोबर एक्स सर्व्हिसमॅन, तर आपल्याला यामध्ये सिलेक्शन घेण्यासाठी किती यामध्ये सेफ झोन आहे, किती मार्कावर आपल्या यामध्ये फायनल सिलेक्शन होणार आहे, याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मेन बोलणार आहे आणि त्याचबरोबर एसएससी जीडी भरतीचा रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे याबद्दल सुद्धा आपण तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून एसएससी जीडी भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्हाला एसएससी जीडी भरतीमध्ये ह्या वर्षी किती मार्क्स या ठिकाणी पेपरमध्ये पडले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की मुलांना सरासरी किती मार्क्स या ठिकाणी आहे। आणि या वर्षी जे एसएससी जीडी भरतीचा रिझल्ट सुद्धा खूप कमी या ठिकाणी जाणार आहे, कारण की एसएससी जीडी भरतीच्या रिझल्ट या ठिकाणी खूप मोठा या ठिकाणी परिणाम तुम्हाला पाहायला भेटणार आहे, कारण की जागा वाढलेल्या 14,000 जागा यामध्ये एसएससी जीडीच्या वाढलेल्या आहे। 53,690 जागांसाठी ही पूर्ण टोटल वॅकन्सी या ठिकाणी झालेली आहे, एक लक्षात ठेवा। तर एसएससी जीडी भरतीचा जो कडाबा हा कमी जाणार आहे याचे कारण सुद्धा आपण मी तुम्हाला पुढे या ठिकाणी सांगणार आहे। तर पहा, एसएससी जीडी भरतीचा जो रिझल्ट हा अजूनही या ठिकाणी आला नाही, कारण की 14 जून जी आजची तारीख या ठिकाणी आहे आणि आजच्या तारखेपर्यंत जवळपास 114 दिवस या ठिकाणी एसएससी जीडी भरतीला झालेले आहे। पेपर होऊन जास्त झाले आहे पण कमी नाही, जवळपास 120 तरी तुम्ही या ठिकाणी दिवस चालून द्या, कारण की पेपर जे 25 फेब्रुवारीपर्यंत या ठिकाणी पेपर चालले होते तर ते तिकडले 5 दिवस धरा आणि इकडले या ठिकाणी तुम्ही धरू शकता, ठीक आहे। तर जवळपास 120 दिवस या ठिकाणी झालेले आहे पण अजूनही एसएससी जीडी भरतीचा रिझल्ट लागण्यात या ठिकाणी काहीही पत्ता या ठिकाणी नाही आहे। तर पहा, एसएससी जीडी भरतीचा याच्या अगोदर जर आपण या ठिकाणी इतिहास पाहिला इथून 2-3 वर्षापर्यंत ज्या पण भरत्या आल्या होत्या, तर पहा मागच्या वर्षी काय झालं होतं की एसएससी जीडी भरतीचा जेव्हा पेपर झाले होते, पेपर झाल्यानंतर रिझल्ट 4 महिन्यांनी लागला होता। तर त्यामध्ये 4 महिने कोण लागले होते, लोकसभेच्या निवडणुका त्यामध्ये आल्या होत्या, त्याच्यानं 1 महिना तो जास्त लागला होता आणि रिझल्ट लागल्यानंतर ग्राउंड 2 महिन्यांना आलं होतं आणि त्याच्यानंतर 2023 ची वॅकन्सी होती एसएससी जीडीची, तर त्यावेळेस काय झालं होतं की एसएससी जीडी भरतीचे ज्यावेळेस पेपर झाले होते, पेपर झाल्यानंतर 3 महिन्यांच्या एसएससी जीडी भरतीचा रिझल्ट लागला होता, निकाल लागला होता आणि तिथून 2 महिन्यांना फिजिकल झालं होतं आणि त्याच्या अगोदरची सुद्धा एसएससी जीडीची जी भरती होती 2021 ची, त्यावेळेस सुद्धा हेच कंडिशन होती। ज्यावेळेस रिझल्ट लागला होता, रिझल्ट लागल्यानंतर 3 महिन्याच्या आसपास या ठिकाणी एसएससी जीडी भरतीचा रिझल्ट लागला होता, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर एसएससी जीडी भरतीचा जो रिझल्ट हा खूप लय लवकर या ठिकाणी येणार आहे। तर एसएससी जीडी भरतीचा जास्त दाट शक्यता आजही या ठिकाणी रिझल्ट येऊ शकते किंवा मग तुम्हाला या ठिकाणी 20 जूनच्या अंदर या ठिकाणी एसएससी जीडी भरतीचा रिझल्ट या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटणार आहे, कारण की जास्त दिवस या ठिकाणी एसएससी जीडी भरतीचा पेपर होऊन या ठिकाणी झालेले आहे आणि कधीही या ठिकाणी ह्या 20 तारखेपर्यंत कधीही या ठिकाणी रिझल्ट येऊ शकते, आजही येऊ शकते, उद्या येऊ शकते, परवा येऊ शकते, काही यामध्ये गॅरंटी नाही आहे। कारण की जेव्हा सुद्धा एसएससी जीडी भरतीचा रिझल्ट येते तर एकदम अचानक या ठिकाणी ते रिझल्ट लावून देते, एक लक्षात ठेवा, काहीही सूचना न देता, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आपल्याला या ठिकाणी संयम ठेवायचा आहे। तर यावर्षी एसएससी जीडी भरतीमध्ये नॉर्मलायझेशनचे जे मुलांचे मार्क्स वाढणार आहेत तर प्रत्येकाचे 15-15 मार्क तर वाढणार आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो, कारण की एसएससी जीडी भरतीचे जे पेपर आहे हे टफ होते यावर्षीचे। मागच्या वर्षीचे पेपर पहा इजी होते पण यावर्षी मागच्या वर्षीपेक्षा पेपर यावर्षी टफ होते। त्याचबरोबर एसएससी जीडी भरतीमध्ये नॉर्मलायझेशनचे 15-15 तर प्रत्येक विद्यार्थ्यांच्या या ठिकाणी वाढणारच आहे सरासरी आणि त्याचबरोबर बरेच विद्यार्थी मला पाठवते की सर एसएससी जीडी भरतीमध्ये नॉर्मलायझेशनमध्ये 20 मार्क्स वाढले, 10 मार्क्स वाढले, 5 मार्क्स वाढले। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, हे जे तुम्ही बाकीच्या वेबसाईटवरून तुम्ही जेव्हा स्कोअर पाहून आले की नॉर्मलायझेशनमध्ये एवढे वाढले तेवढे वाढले, तर हे नक्की नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर नॉर्मलायझेशनचे मार्क कधी वाढत असते, ज्या दिवशी रिझल्ट लागला त्या दिवशी जे आपल्याला कळते की आपला पूर्ण स्कोअर किती आहे, पूर्ण आपल्याला नेगेटिव्हचे
या ठिकाणी काटकूट करून आपल्याला किती स्कोअर झाला आणि त्याचबरोबर नॉर्मलायझेशनमध्ये किती मार्क्स पडले हे कधी आपल्याला कळणार आहे, ज्या दिवशी रिझल्ट लागला त्या दिवशी. आता आज समजा एक उदाहरण देऊन आलो, आज रिझल्ट लागला तर आजच आपल्याला कळणार आहे की आपल्याला टोटल आपले किती मार्क्स आहे आणि नॉर्मलायझेशनचे आपले किती मार्क्स पडले, टोटल किती आपल्याला या ठिकाणी मार्क्स भेटले. तर आपल्याला काळजी करायची नाही, एक लक्षात ठेवा. तर पूर्ण स्कोअर आपल्याला दिसणार आहे नॉर्मलायझेशनचे मार्क पकडून ज्या दिवशी रिझल्ट लागला त्या दिवशी. तर ह्या वर्षी SSC GD भरतीचा तो रिझल्ट हा खूप कमी या ठिकाणी जाणार आहे. तर त्याचे जे कारण मी तुम्हाला सांगून देतो. तर यावर्षी जागा वाढलेल्या 14,53,690 जागांसाठी ही वॅकन्सी झाली आहे. आणि दुसरं जे कारण आहे ते की SSC GDचा जो यावर्षी पेपर होता तर तो टफ होता, हार्ड होता. आणि त्याचबरोबर तिसरं जे कारण आहे ह्या वर्षी नवीन विद्यार्थी जास्त होते. त्याचबरोबर चौथं जे कारण आहे SSC GD भरतीमध्ये की जास्त विद्यार्थी गैरहजर पेपरला राहिले होते. तर हे काही 4-5 कारण आहे की SSC GD भरतीचा कडाप कमी जाण्याचे. ठीक आहे, आता SSC GD भरतीचा कडाप किती जाणार आहे तर ते मी तुम्हाला सांगून देतो. आणि हे जे तुम्हाला कडाप मी तुम्हाला सांगून आलो तर नॉर्मलायझेशनचे मार्क धरून मी तुम्हाला हा कडाप सांगून राहिलो. आणि BSF झालं, CRPF झालं, त्याचबरोबर आसाम रायफल झालं, ह्या पदांचा मी तुम्हाला कडाप सांगून राहिलो. जर तुम्हाला CISF सारखा SSB सारख्या पोस्ट पाहिजे असेल तर जास्त मार्क्स आपल्याला लागणार आहे. तर हा जो मी तुम्हाला कडाप सांगून राहिलो तर हा जे नॉर्मलायझेशनचे मार्क धरून मी तुम्हाला कडाप सांगून राहिलो एक लक्षात ठेवा. तर तुम्ही या ठिकाणी नॉर्मलायझेशनचे मार्क धरले नाही तरी चालते, एक लक्षात ठेवा. आता यावर्षी कडाप किती जाणार आहे SSC GD भरतीचा. तर पहिले मी तुम्हाला महिला उमेदवारांचा कडाप सांगून देतो जनरल एरियाचा. तर पहा EWS कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर 98 ते 102 च्या दरम्यान जर मार्क्स असेल तर फायनल सिलेक्शन आपलं होणार आहे. आणि त्याचबरोबर यापेक्षा कमी मार्क्स असेल तर तयारी ठेवा, कारण की नॉर्मलायझेशनमध्ये 15 मार्क्स वाढले, 17 वाढले, सिलेक्शन होणार आहे. त्याचबरोबर OBC कॅटेगरीचे असाल तर 100 ते 102 च्या दरम्यान जर मार्क्स असेल तर फायनल सिलेक्शन आपल्या यामध्ये होणार आहे. त्याचबरोबर SC कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर तुम्हाला 100 ते 104 च्या दरम्यान मार्क्स असेल तर फायनल सिलेक्शन आपल्या यावर्षी होणार आहे. ST कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर 90 ते 92 च्या दरम्यान जर तुम्हाला मार्क्स असेल तर यावर्षी फायनल सिलेक्शन आपलं होणार आहे. ओपन कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर 106 ते 107 च्या दरम्यान आपल्याला मार्क्स असेल तर फायनल सिलेक्शन यावर्षी आपलं होणार आहे. तर एवढ्याच या ठिकाणी कडाप जाणार आहे. आणि हे जे मी तुम्हाला कडाप सांगितलं आहे नॉर्मलायझेशन मार्क धरून या ठिकाणी कडाप सांगितलेला आहे. यापेक्षा तुम्हाला 10-15 जरी कमी मार्क्स असेल, 15 मार्क कमी असेल तरी सुद्धा तयारी चालू ठेवा, कारण की ज्या दिवशी नॉर्मलायझेशनचे मार्क्स वाढणार आहे तर आपण फायनल सिलेक्शन यामध्ये आपलं होणार आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्याचबरोबर पुरुष उमेदवारांचा जो यावर्षी कडाप जाणार आहे तर पहा. आणि त्याचबरोबर महिला उमेदवारांचा नक्षल एरियाचा जो कडाप आहे यापेक्षा जवळपास तुम्ही 4 ते 5 मार्क कमी धरून चला, एवढा कमी या ठिकाणी नक्षल एरियाचा महिला उमेदवारांचा जाणार आहे. तर आता पुरुष उमेदवारांचा कडाप किती जाणार आहे तर पहा. पुरुष उमेदवारांचा जो कडाप जाणार आहे 160 पैकी तर तुम्ही जर या ठिकाणी एक सर्व्हिसमॅन असाल, 70 जरी मार्क्स असेल, 80 जरी मार्क्स असेल तर फायनल सिलेक्शन आपलं होऊन जाणार आहे, एवढा कडाप जाणार आहे. आणि त्याचबरोबर SC कॅटेगरीचे असाल तर 160 पैकी 110 ते 114 जर मार्क्स असेल तर फायनल सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे. ST कॅटेगरीचे पुरुष उमेदवार असाल 102 ते 105 च्या दरम्यान असेल तर फायनल सिलेक्शन यावर्षी आपलं होणार आहे. EWS कॅटेगरीचे पुरुष उमेदवार असाल तर 160 पैकी 113 ते 116 च्या दरम्यान मार्क्स असेल तर फायनल सिलेक्शन यावर्षी होणार आहे. OBC कॅटेगरीचे पुरुष उमेदवार असाल 113 ते 117 च्या दरम्यान आपल्याला मार्क्स असेल तर फायनल सिलेक्शन यावर्षी होणार आहे. ओपन कॅटेगरीचे पुरुष उमेदवार असाल 115 ते 118, 19 च्या दरम्यान आपल्याला असेल तर फायनल सिलेक्शन आपल्या या ठिकाणी होणार आहे. एवढाच कडाप या ठिकाणी जनरल एरियाचा जाणार आहे. आणि नक्षल एरियाचा यापेक्षा 4-5 मार्कांना कमी जाणार आहे, एवढा कडाप या ठिकाणी जाणार आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला यापेक्षा 15 जरी कमी मार्क्स असेल तरी तयारी चालू ठेवा, कारण की नॉर्मलायझेशनमध्ये 15 मार्क्स वाढले तर फायनल सिलेक्शन होणार आहे. ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओत. थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.